ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। द्वारका भुयारी मार्गाच्या कामादरम्यान सुमारे 123 वर्षांपूर्वीची एक पुरातन विहीर आढळून आली आहे। गुरुवारी रात्री खोदकाम सुरू असताना विहिरीच्या भिंतींचा काही भाग तुटल्यानं त्यामधील पाणी बाहेर पडलं आणि भुयारी मार्गासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। मिळालेल्या माहितीनुसार 1903-1904 च्या सुमारास द्वारका चौक परिसरात शेती मोठ्या प्रमाणावरती होत होती आणि त्या काळामध्ये श्री चांदवडकर यांच्या जागेमध्ये शेतीसाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून ही विहीर बांधण्यात आली होती। अनेक वर्षे या विहिरीच्या पाण्यावरती परिसरात मळे देखील फुलले होते। त्यानंतर येथे द्वारका हॉटेल उभारण्यात आलं तेव्हा पार्किंगच्या जागेमध्ये विहीर येत असल्यानं तिच्यावरती स्लॅब टाकून लोखंडी जाळ्यांनी ती बंदिस्त करण्यात आली होती। सध्या भुयारी मार्गाच्या कामादरम्यान ही विहीर पुन्हा समोर आली आहे। ठेकेदारांनी विहिरीचा तुटलेला भाग दुरुस्त करून ती सुरक्षित ठेवण्यात येईल, तसेच साचलेलं पाणी उपसून काम पूर्ववत सुरू केलं जाईल असं त्यांनी म्हटलंय। द्वारका येथे जे जुनी विहीर सापडली, रस्त्याचं अंडरपासचं काम करत असताना ॲक्च्युली ती विहीर सापडलेली नसून ज्यावेळेला इथे द्वारका हॉटेल होतं तिथं असं सर्कल जाळीचं मारून त्याच्यावर स्लॅब टाकला होता। सतीश शेठ शानबाग यांनी जेव्हा द्वारका हॉटेल चालू करायच्या अगोदर इथे सर्व मळे होते, आपल्या कल्पना हॉटेलपासून तर गांधीनगरपर्यंत, जिथे टाकळीच्या हनुमानाची जी जहागिरीची जमीन आहे, गांधीनगर प्रेसची जमीनसुद्धा पहिले ही टाकळी संस्थांचीच होती। तर त्यावेळेला इथं सगळ्या शेत्या होत्या। तर साधारणतः 1900 ते 1903-04 सालची ती विहीर आहे, तिला आजही जिवंत पाणी आहे। विटेच्या सुरेख विटांनी त्याचं बांधकाम केलेलं आहे आणि या उन्हाळ्यातही आज एवढ्या वर्षानंतरही त्या विहिरीतलं पाणी वरती येत असं जिवंत झाले। असे प्रचंड एक ऐतिहासिक वास्तू आज काळाच्या ओघामध्ये या नाशिककरांच्या याच्यातून नष्ट होते। पण अतिशय सुरेख बांधकाम जर बघितलं तर जुन्या विटा आहे, म्हणजे आज जरी त्या विटा वापरल्या तर अजून 100 वर्षसुद्धा ते वापरू शकतो आपण। अशा पद्धतीचं त्या विहिरीचं बांधकाम आहे आणि कुठल्याही प्रकारचे आधुनिक उपकरण नसताना आज 123-24 वर्षांनंतरसुद्धा एका प्रचंड मोठ्या मळ्याला त्या विहिरीचं मोठ असायची, बैलाला मोठ जोडली जायची, त्या मोठेने पाणी पुरवठा व्हायचा। आजही कुठलं आधुनिक तंत्रज्ञान एवढं पाणी शोधू शकत नाही, तेवढं पाण्याचा साठा आजही मुबलकपणे उन्हाळ्यामध्ये त्या विहिरीमध्ये आहे आणि एक प्रचंड जुनं ऐतिहासिक बांधकाम नाशिककरांच्या नकाशावर आज नष्ट होत आहे। किरण आहेर, C24 नाशिक।